संथ कारभारामुळे डहाणू चारोटी मार्ग धोकादायक. पालघर जिल्ह्यातील डहाणू ते चारोटी या महत्त्वाच्या राज्यमार्गाच्या काँक्रिटीकरण आणि रुंदीकरणाचे काम अत्यंत संथ गतीनं सुरू असल्याने नागरिक, वाहन चालक, प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवलेले अपूर्ण पूल, खड्डे आणि अरुंद मार्ग यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून अपघातांचा धोका वाढला आहे. ठेकेदार कंपनीच्या मनमानी कारभारासोबतच प्रशासनाच्या शिथिल भूमिकेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते आहे. डहाणू ते चारोटी हा तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा दळणवळणाचा राज्यमार्ग असून या मार्गावर दिवसरात्र लहान मोठ्या तसेच अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या मार्गाच्या काँक्रिटीकरण आणि रुंदीकरणाच्या कामात ऑक्टोबर 2024मध्ये प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर नागरिकांमध्ये सुरक्षित आणि दर्जेदार रस्त्याची अपेक्षा निर्माण झाली होती. सुमारे 250 कोटी रुपयांच्या निधीतून हा प्रकल्प राबवण्यात येत असला तरी प्रत्यक्षात कामाचा वेग अत्यंत मंद असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतो आहे. रस्त्याचे काम करणाऱ्या RKC या ठेकेदार कंपनीकडून कामात सातत्यानं दिरंगाई होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी रस्ते खोदून तसेच अर्धवट अवस्थेत सोडण्यात आलेले आहेत. तसेच काही ठिकाणी पुलांची कामे अपूर्ण असल्यामुळे रस्ता अरुंद झाला असून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते आहे आणि यामुळे वाहन चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो आहे. रस्त्यावर निर्माण झालेले मोठमोठे खड्डे, अपूर्ण कामे, योग्य नियोजनाचा अभाव यामुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, रुग्णवाहिका तसेच रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना या विस्कळीत वाहतूक व्यवस्थेचा मोठा फटका बसतो आहे. कामाच्या सुरुवातीच्या काळात रस्त्यालगतची झाडे तोडण्यास परवानगी मिळण्यात मोठा विलंब झाला होता. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर संबंधित विभागाने झाडे तोडण्याची प्रक्रिया पूर्ण केली. मात्र त्यानंतरही कामाला अपेक्षित गती मिळालेली नाही. सध्या काही भागांमध्ये जमीन अधिग्रहणावरून वाद निर्माण झाल्याने प्रकल्प पुन्हा रखडल्याची माहिती समोर येते. या पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असली तरी गेल्या 4 ते 6 महिन्यात कामाचा वेग अत्यंत मंदावल्याने रस्त्याची परिस्थिती जैसे थे आहे. प्रशासन आणि ठेकेदार यांच्या समन्वयाचा अभाव असल्याचं नागरिकांकडून बोललं जात आहे. डहाणू प्रतिनिधी निलेश दांडेकर.